रेकी म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. रेकीचा अर्थ ऊर्जा आहे आणि या ऊर्जेचं कार्य कशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये चालतं हे पाहण्यासाठी आपल्याला थोडंसं शरीरशास्त्राचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या अभ्यासानुसार हे निर्विवादपणे सिद्ध झालेलं आहे की आपल्या शरीराच्या अनेक कार्यामध्ये अंतःस्रावी ग्रंथी आणि बाह्यस्रावी ग्रंथी म्हणजेच एंडोक्राइन सिस्टम आणि एक्झोक्राइन सिस्टम हा यांचा खूप महत्वाचा वाटा आहे. ज्या ग्रंथी बाहेर स्त्रवताना त्याचा स्त्राव बाहेर पडतो त्याला आपण बाह्यस्रावी ग्रंथी असं म्हणतो. उदाहरणार्थ लाळ ग्रंथी, जेव्हा आपण अन्न खातो, घास जेव्हा चावून चावून खाल्ला जातो तेव्हा त्याच्यामध्ये लाळ मिसळली जाते आणि अन्नपचनास योग्य ती मदत होते. तसंच जेव्हा आपल्या शरीराला खूप घाम येतो तेव्हा आपल्या शरीराचे तापमान कमी व्हायला मदत होते. त्याच पद्धतीनं आपल्या डोळ्यांवरती ताण आलेला असतो तेव्हा डोळ्यातून या अश्रुग्रंथीतून अश्रू बाहेर पडतात आणि डोळ्यांना खूप आराम मिळतो. तसंच आपल्या आईच्या स्तनातून दूध ग्रंथीतून जेव्हा दूध स्त्रावलं जातं, हे दूध म्हणजे एका बालकाचा परिपूर्ण आहार असतं आणि या त्या ग्रंथीतून स्त्रवणाऱ्या रक्ताचं योग्य त्या स्रावामध्ये रूपांतर केलं जातं आणि आपल्या शरीराचं कार्य सुरळीतपणे चालू असतं. त्याचप्रमाणे अंतःस्रावी ज्या ग्रंथी आहेत, अंतःस्रावी ग्रंथीतून सुद्धा हार्मोन्स स्त्रवतात आणि या अंतःस्रावी ग्रंथी योग्य तो परिणाम घडवून आणतात आपल्या शरीरामध्ये. आता या अंतःस्रावी ग्रंथींनाच एंडोक्राइन ग्लँड्स किंवा डक्टलेस ग्लँड असं म्हटलं जातं आणि या ग्रंथी, या डक्टलेस ग्लँड ज्या आपल्या शरीरामध्ये आहेत त्या ग्रंथी आणि आपल्या 7 योगिक चक्रांच्या ज्या जागा, आपली 7 ऊर्जा केंद्र यांच्या जागा सेमच आहेत. ही खरोखरच खूप आश्चर्याची बाब आहे. म्हणजे आपल्या ऋषी मुनींना हजारो वर्षापूर्वी या गोष्टींचं नॉलेज होतं की आपल्या पाठीच्या मेरुदंडावरती ही 7 ऊर्जा केंद्र आहेत आणि आपल्या शरीरासाठी महत्वाचं काम करणाऱ्या सगळ्या ग्रंथी ज्या आहेत त्या सगळ्या ग्रंथी या 7 योगिक चक्रांमध्येच आहेत. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि यामुळे आपल्या ऊर्जा वहनाचं कार्य योग्य पद्धतीनं केलं जातं आणि शरीराचं कार्य सुरळीतपणे चालू राहतं.